हे 4थी 5वीचं सिंपल मॅथ जर तुम्हाला येत असेल ना, तर तुम्ही कंपाऊंडिंगची पॉवर कधीच वाया जाऊ देणार नाही. बघा तुमच्या समोर 4 साईन्स येत आहेत. या 4 पैकी सगळ्यात जास्ती पॉवरफुल मॅथमॅटिकल साईन कुठली मला सांगा. चला मी तुम्हाला 3 सेकंद देतोय. 1 2 3. मला माहिती आहे बऱ्याच लोकांनी जर रॅन्डमली विचार केला असेल तर मल्टिप्लिकेशन ही साईन जर चूज केली असेल, पण ॲक्च्युली टू द पॉवर ही साईन जास्ती पॉवरफुल आहे. कारण की बघा 2 मल्टिप्लाइड बाय 10 करा आणि 2 रेस टू 10 करा. 2 मल्टिप्लाइड बाय 10 कधीही 20 येतं आणि 2 रेस टू 10 हे 1024 येतं. दिस इज अ ह्यूज डिफरन्स. आणि हा डिफरन्स ज्याला समजला त्यांनी आता फॉर्म्युला बघा. कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये टू द पॉवर टाईम आहे आणि जेवढा टाईम वाढेल ना तेवढी आपली रक्कम वाढणार आहे. लक्षात घ्या, रिटर्न्स विल नॉट मेक यू एक्स्ट्रीमली वेल्दी. कारण की रिटर्न्स हे सगळ्यांना लॉंग टर्ममध्ये जवळपास सारखे येत असतात. पण जो व्यक्ती योग्य बिहेवियरल कोचिंग घेईल आणि लॉंग टर्म थांबेल तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरेशनल वेल्थ क्रिएट करेल.